नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. SSC मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण सराव संच 1.2 मधील प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत. हा प्रश्न बोर्डाला 3 ते 4 मार्कासाठी विचारला जातो. चला सुरू करूया. खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. समीकरण x अधिक y बरोबर 6 आणि x वजा y बरोबर 6. सर्वात प्रथम आपण x अधिक y बरोबर 6 चे आलेख बिंदू काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण x वजा y बरोबर 4 ह्या समीकरणाचे आलेख बिंदू काढून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण xच्या काही किमती घेतलेल्या आहेत, जसं की 1, 2, 3, वजा 1. या 4 किमती आपण आपल्या मर्जीने घेऊ शकतो. जास्त पण मोठी संख्या घ्यायची नाही, नाहीतर आपल्याला आलेखावरती आलेख बिंदू दाखवायला प्रॉब्लेम्स होईल. तर मग आता सध्या तरी आपण xची किंमत 1 घेतलेली आहे, 2 घेतलेली आहे, 3 घेतलेली आहेत आणि वजा 1 घेतलेली आहे आणि आपल्याला y ची किंमत काढायची आहे. चला आपण y च्या किमती काढू. सर्वप्रथम x बरोबर 1 ही किंमत घेऊ. समीकरण आहे आपलं x अधिक y बरोबर 6. आता इथे x ची किंमत आपली 1 आहे, म्हणून 1 अधिक y बरोबर 6. y बरोबर 6, इकडचे अधिक 1 इकडे येऊन वजा 1 झाले, म्हणून y बरोबर 5. y ची किंमत 5 आलेली आहे, तर इथं मी 5 लिहितो. x ची किंमत 1, y ची किंमत 5. तसेच आपण आता दुसरी किंमत काढूया. x बरोबर 2 ही किंमत घेऊया. समीकरण आपलं x अधिक y बरोबर 6 आहे. x ची किंमत इथे आपल्याला 2 आहे, मग 2 अधिक y बरोबर 6. y बरोबर 6, इकडचे अधिक इकडे घेऊन वजा 2 होतील. y बरोबर 6 तून 2 गेले 4 राहतील. y ची किंमत इथे 4 येईल, मग 4 ते 2 आणि 4. आता x ची किंमत आपण किती घ्यायची आहे? 3 घ्यायची आहे, मग 3 ही किंमत घेऊन समीकरण आपलं तेच x अधिक y बरोबर 6. x ची किंमत इथे आपल्याला 3 घ्यायची आहे, 3 अधिक y बरोबर 6. y बरोबर 6, इकडचे अधिक 3 इकडे येऊन वजा 3 होते. y बरोबर 6 तून 3 गेले 3. y ची किंमत इथे 3 आलेली आहे, इथे 3. x ची किंमत पण 3 आणि सॉरी इथे चुकून x लिहिलं आहे. x ची किंमत पण 3 आणि y ची किंमत पण इथे 3 होईल, 3 आणि 3. आता चौथी किंमत काढूया. x बरोबर वजा 1 घेतलेले आहे, ही किंमत घेऊन x आता समीकरण x अधिक y बरोबर 6. x ची किंमत वजा 1 अधिक y बरोबर 6. y बरोबर 6, इकडचे वजा 1 इकडे येऊन अधिक 1 होतील, y बरोबर 7. y ची किंमत आपली 7 येईल, इथे 7 वजा 1 आणि 7. ठीक आहे. अशा प्रकारे जर तुम्ही बघितलात तर आपण x अधिक y बरोबर 6 चे चारही बिंदू आपण काढून घेतलेले आहेत. तसंच आता आपण x वजा y बरोबर 6 या समीकरणाचे चारही बिंदू काढून घेऊया. आता इथे x ची किंमत आपण 1, 0, वजा 1 आणि 2 आपण घेतलेली आहे. आता आपल्याला फक्त y च्या किमती काढायच्या आहेत. ठीक आहे, तर सुरू करूया. पहिलं x बरोबर 1 ही किंमत घेऊया. किंमत तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊ शकता. x ची समीकरण आहे x वजा y बरोबर 4. आता इथे x ची किंमत आपली 1 आहे, वजा y बरोबर 4. वजा y बरोबर 4, इकडचे अधिक 1 इकडे येऊन वजा 1 होते. वजा y बरोबर 4तून 1 गेले 3. आता इथं जर बघितलं तर इथं आपलं अधिक y आहे, इथे वजा y आले, मग इथं y बरोबर हे वजाचं चिन्ह आहे ते त्या साईडला द्यायचं, मग वजा 3 होईल. तर y ची किंमत आपली वजा 3 येईल. 1 वजा 3. मुलांना जर तुम्ही इथं बघितलात तर काही मुलांना इथे वजाचं चिन्ह देत नाही, इथे डायरेक्ट वजा y घेतात. वजाचं चिन्ह नाही घेतलं ना तर हे तुमचं समीकरण चुकतं आणि सर्व गणित चुकीचं होईल. तर लक्षात ठेवायचं, कधी पण जेव्हा हे वजा y असेल तर वजा y आपल्या स्टेपनुसार खाली घ्यायचं. ठीक आहे. आता दुसरं, आता x ची किंमत आपली किती आहे? 0. 0 घेऊया. समीकरण आपलं आहे x वजा y बरोबर 4. x ची किंमत 0 वजा y बरोबर 4. वजा y बरोबर 4,
इकडच्या अधिक शून्य इकडे येऊन वजा शून्य होतील, म्हणून वजा y बरोबर 4. उत्तर येईल आपलं y बरोबर वजा तिकडे देऊया म्हणजे वजा 4 उत्तर येईल. वजा 4 येईल. 0 वजा 4. तिसरं, x ची किंमत आपण किती घेतलेली आहे, तर वजा 1 घेतलेली आहे. x वजा y बरोबर 4. x ची किंमत वजा 1 वजा y बरोबर 4. मग वजा y बरोबर 4. इकडचे वजा 1 तिकडे येऊन अधिक 1 होईल, म्हणून वजा y बरोबर 4 आणि 1 5 होईल. मग y ची किंमत आपली होईल वजा 5. y ची किंमत आपली आली आहे वजा 5. माहिती वजा 1 वजा 5. चौथं, x ची किंमत आपण किती घेतलेली आहे, 2 घेतलेली आहे. समीकरण आहे आपलं x वजा y बरोबर 4. वजा y बरोबर 4. वजा y बरोबर 4. इकडच्या अधिक 2 इकडे येऊन वजा 2 झाले. मग y बरोबर 4तून 2 गेले 2, ते वजा y येईल. तर वजा y आपल्याला अधिक पाहिजे, मग y बरोबर इकडचं वजा चिन्ह तिकडे देऊया म्हणजे वजा 2 होईल. मग y ची किंमत आपली वजा 2 येईल. 2 वजा 2. अशा प्रकारे आपल्याला आलेखाच्या किमती काढायच्या आहेत. आलेखाच्या किमती जरी तुम्ही काढल्यात तरी पण तुम्हाला 2 मार्क भेटतील. आणि नंतर आपण आलेख सोडवूया. चला, आता आपण आपल्याला पहिल्या प्रश्नाचा आलेख काढायचा आहे. सर्वप्रथम इथं आपण आलेख काढून घेतलेला आहे. हे बघा, हे आपलं x अक्ष आहे, हे आपलं y अक्ष आहे. त्याच्यानंतर आपण प्रणाम लिहिलेला आहे. प्रणाम दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 1. प्रणाम लिहिला तर अर्धा मार्क भेटेल, आणि हे x अक्ष आणि y अक्ष काढलं तर तुम्हाला अर्धा मार्क भेटेल. आता ह्याच्यामध्ये इकडे हे बघा, हे आपलं x अक्षावरचे धनसंख्या आहेत आणि ह्या x अक्षावरच्या ऋण संख्या आहेत. y अक्षावरती इकडे वरती धनसंख्या लिहितात आणि ऋण संख्या y अक्षावरच्या खालती लिहितात. चला तर मग आपण सर्व पहिलं समीकरण चालू करायचं आहे. x अधिक y बरोबर 6चे जे बिंदू आहेत ते आपल्याला दाखवायचे आहेत. x ची किंमत इथे 1 दिलेली आहे आणि y ची किंमत आपल्याला 5 दिलेली आहे. हे बघा, x अक्ष आपल्या इथे आहे, x अक्षाचा धन इथे 1 आणि y अक्षाचा 5 इथे, म्हणजे आपल्याला हा इथे बिंदू भेटेल. इथे लिहायचं 1 आणि 5. त्याच्यानंतर x ची किंमत 2 आणि y ची किंमत 4. हे बघा, हे आपलं x अक्ष आहे, x ची किंमत इथे 2 इथे आहे आणि y ची धन इथे 4, म्हणजे इथे बिंदू येईल. इथे येईल 2 4. त्याच्यानंतर x ची किंमत इथे 3 आहे ना, आणि y ची किंमत 3 आहे. मग x अक्षावरती 3 संख्या इथे आहे आणि y अक्षावरची 3 संख्या इथे, मग तो इथे येईल. त्याच्यानंतर x अक्षावर वजा 1 आहे आणि y अक्षावर 7 आहे. x अक्षावर वजा 1 इथे आहे आणि 7 आपलं y अक्षावरचं इथे, मग हा बिंदू इथे येईल. x अक्ष 1 वजा इथे वजा 1 आणि 7 असे हे बिंदू आपण दाखवून घेऊया. इथे आपलं 3 3. अशा प्रकारे आपले बिंदू बघा एकाच लाईनीमध्ये जेव्हा येतील तेव्हा समजून जायचं की आपले बिंदू आपण बरोबर स्थापन केलेले आहेत. आता ही आपण इथे एक लाईन मारायची आहे. असं तुम्ही अशा प्रकारे लाईन अशा प्रकारे बघा, बिंदूमध्ये गेली, बिंदूमधून जाणारी ही रेषा काढलेली आहे आणि या रेषेवरती आपल्या समीकरणाचं नाव लिहायचं. इथे x अधिक y बरोबर 6. ही आपली एक समीकरणाची रेषा आपण काढून घेतली आहे. आता आपलं दुसरं समीकरण काय आहे, x वजा y बरोबर 4. आता त्याचे बिंदू आपण इथं स्थापन करून घेऊया. इथे आता x ची किंमत 1 आहे, y ची किंमत वजा 3 आहे. तर x ची किंमत आपली 1 येते आणि वजा 3 इथे, मग हा बिंदू इथे होईल. 1 आणि वजा 3. दुसरा बिंदू आपण बघितला तर x ची किंमत 0 आणि y ची वजा 4.
हे बघ, एक्सचा शून्य इथे आहे आणि वायचा शून्य एकच असतो, म्हणजे एक इथे एक शून्य इथे आणि वायची किंमत आपली -4 आहे. मग हा बिंदू इथे येईल, -4, शून्य, -4. त्याच्यानंतर एक्सची किंमत आपली -1 आणि वायची किंमत -5. तर मग एक्सची किंमत आपली -1 बघा इकडे आहे, एक्सचा -1 आणि -5 आपल्याला खाली म्हणजे इथे बघायला भेटेल. मग हा -1 आणि -5 इथे असेल आणि एक लास्ट आहे आपलं एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत -2. हे बघा, एक्सची किंमत इथं आपली इथे एक्सची किंमत इथे आहे 2 आणि वायची किंमत -2 आपल्याला इथे बघायला भेटते, म्हणजे हा बिंदू इथे येईल, 2 -2. अशा प्रकारे बघा चारही बिंदू आपल्याला एकाच लाईनीमध्ये बघायला भेटतात. तर मग हे चारही बिंदूंना बरोबर एकाच लाईनीत लिहून इथं रेषा आखून दिली. ही आपली कोणत्या समीकरणाची रेषा आहे? ही आपली x वजा y बरोबर 4 या समीकरणाची रेषा आहे. आता ह्या दोन्ही समीकरणाच्या रेषा आहेत बघा, इथे छेदत आहेत. हा आपला छेदनबिंदू आहे. आता छेदनबिंदू कसं लिहितात? हे बघा, एक्स अक्षावरती जर बघितला तर हा 5 वरती येतोय, म्हणजे इथे 5 आणि वाय अक्षाचा विचार केला तर हा 1 वरती येतोय, म्हणजे इथे 1 येणार. म्हणजे छेदनबिंदू आपला होईल एक्स अक्षाचा 5 आणि वाय अक्षाचा 1. मग इथं आपण लिहायचं उत्तर, इथं उत्तर लिहायचं एक्स अधिक वाय बरोबर 6 आणि एक्स वजा वाय बरोबर 4. हे दोन्ही समीकरण लिहायची. या समीकरणाची उकल एक्स बरोबर किती? एक्सची किंमत आपली 5 व वाय बरोबर 1 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या आलेखाचं प्रश्नांचं जे उत्तर होतं ते आपण दाखवलेलं आहे. असं आलेख तुम्हाला दाखवावं लागेल परीक्षेमध्ये काढून. चला आता दुसरा बघूया. दुसरा प्रश्न आहे एक्स अधिक वाय बरोबर 5 आणि एक्स वजा वाय बरोबर 3. आता एक्स अधिक वाय बरोबर 5 या समीकरणाचे आपण आलेख बिंदू काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण एक्स वजा वाय बरोबर 3चे आलेख बिंदू काढून घेऊया. सर्वप्रथम आपण एक्सच्या किमती घेतलेल्या आहेत. एक्सची किंमत आहे 1, 2, 3 अशा 4 किमती घेतलेल्या आहेत. 3 किमती घेतल्या तरी चालतात. ठीक आहे. आता वायची किंमत आपल्याला काढायची आहे, तर पहिली एक्स बरोबर 1 ही किंमत घेऊन समीकरण आहे आपलं एक्स अधिक वाय बरोबर 5. आता एक्सची किंमत किती आहे? 1. मग 1 अधिक वाय बरोबर 5. वाय बरोबर 5 इकडच्या अधिक 1 घेऊन वजा 1 होते, मग वायची किंमत होईल 4. वायची किंमत 4, 1 आणि 4. त्याच्यानंतर एक्सची किंमत आपल्याला 2 घ्यायची आहे. ही किंमत घेऊन समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 5. त्याच्यानंतर एक्सची किंमत 2 अधिक वाय बरोबर 5. वाय बरोबर 5 इकडचे अधिक 2 इकडे येऊन वजा 2 होते. वाय बरोबर 5 2 गेले 3. वायची किंमत आपल्याला 3 भेटलेली आहे. 2 आणि 3. चुकून पण इथे 3 आणि 2 लिहू नका, कारण जर 3 आणि 2 जर लिहिलं तर तुमचं आलेख चुकेल. आता आपण एक्स बरोबर 3 ही किंमत घेऊया. ही किंमत घेऊन समीकरण आपलं आहे एक्स अधिक वाय बरोबर 5. एक्सची किंमत 3 अधिक वाय बरोबर 5. वाय बरोबर 5 इकडचे अधिक इकडे येऊन वजा, मग वाय बरोबर 5 3 गेले 2. वायची किंमत 2 आलेली आहे. 3 आणि 2. आता एक्सची किंमत 4 ही किंमत घेऊन समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर 5. एक्सची किंमत 4 अधिक वाय बरोबर 5. वाय बरोबर 5
इकडचे 4 अधिक इकडून वजा होते. मग y बरोबर 5 4 गेले 1. वायची किंमत इथे 1 येईल. 4 आणि 1. अशा प्रकारे आपण x अधिक y बरोबर 5च्या सर्व किमती काढलेल्या आहेत. आता आपण x वजा y बरोबर 3च्या किमती काढूया. तर सर्वप्रथम आपण x बरोबर 0 ही किंमत घ्यायची आहे. पहिली 0 किंमत घेऊन समीकरण आपलं x वजा y बरोबर 3 आहे. आता x ची किंमत 0 वजा y बरोबर 3. मग वजा y बरोबर 3. इकडचे अधिक 0 इकडे वजा होते. वजा y बरोबर 3 राहतील. आता इथे y बरोबर हे वजा इकडे लिहायचे वजा 3. उत्तर आपलं वजा 3 येईल. 0 आणि वजा 3. आता x बरोबर आपण 1 ही किंमत घेऊ. समीकरण आहे आपलं x वजा y बरोबर 3. x ची किंमत इथं 1 वजा y बरोबर 3. तर वजा y बरोबर 3. इकडचे 1 अधिक तिकडे वजा होते. वजा y बरोबर 3तून 1 गेले 2 म्हणून y बरोबर वजा 2. मगाच्या पण प्रश्नामध्ये मी तुम्हाला जर सांगितलं असेल तर इथे y आहे तर y वजा yला वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा लिहायचं खाली. काही मुलं भरपूर अशी मुलं असतात की ते वजा लिहित नाही, त्याच्यामुळे त्यांचं गणित चुकतं. आता x बरोबर आपल्याला वजा 1 ही किंमत घ्यायची. 1 घेऊन समीकरण x वजा y बरोबर 3. x ची किंमत वजा 1 आहे तर y बरोबर 3. मग वजा y बरोबर 3. इकडचे वजा 1 इकडे येऊन अधिक 1 होते. मग वजा y बरोबर 4. y ची किंमत काय आहे वजा 4. आता x बरोबर वजा 2 ही किंमत घेऊया. घेऊन समीकरण आपलं x वजा y बरोबर 3. x ची किंमत आपली वजा 2 वजा y बरोबर 3. वजा y बरोबर 3. इकडचे अधिक वजा 2 इकडे येऊन अधिक 2 होते. मग y बरोबर 3 आणि 2 5. इथे वजा आहे. मग y बरोबर वजा तिकडे जाईल मग वजा 5. y ची किंमत इथे वजा 5. वजा 2 वजा 5. आता इकडच्या किमती मी लिहिल्या नाहीत. तिथे वजा 4 आहे वजा 4 आणि 1 ची किंमत किती आहे वजा 2. मग वजा 2 1 आणि वजा 2 अशा x वजा y बरोबर 3च्या किमती आपण काढलेल्या आहेत. असं जर प्रकारे जर तुम्ही गणित सोडवलं तर तुम्हाला 2 मार्क भेटतील आणि आलेखाचे 2 मार्क असतील. असे 3 मार्काला जर असेल तर ह्याचे आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला आलेख काढूया. आता दुसरा प्रश्न बघण्या अगोदर इथं बघा हे आपले समीकरण आहे. x अधिक y बरोबर 4. पहिले हे बिंदू आपण दाखवूया. तर x ची किंमत आपली 1 आहे, y ची किंमत 4 आहे. तर मग x ची किंमत आपली 1 इथे, y ची किंमत 4 इथे येईल. हा बिंदू आपला इथे दाखवला जाईल. 1 4. दुसरं x ची किंमत 2, y ची किंमत 3. हे बघा x ची किंमत आपली 2 इथे आहे आणि y ची किंमत आपली 3 इथे येईल. 2 3. त्याच्यानंतर x ची किंमत आपली आहे 3 आणि y ची किंमत आहे 2. 3 आपली इथे आहे, 2 आपली y च्या इथे असतील. तर मग 3 आणि 2. त्याच्यानंतर चौथं x ची किंमत 4 व y ची किंमत 1. तर मग x ची किंमत 4 इथं आणि y ची किंमत 1 इथे. हे बघा 4 हा 1 इथे. 4 आणि बघा एका लाईनीमध्येच आलेले आहेत म्हणजे आपलं बरोबर आहे. तर मग लाईन मारूया. हे आपलं x अधिक y बरोबर 5 हे समीकरणाची रेषा आहे. तसंच आता आपण दुसरी काढून घेऊया. x वजा y बरोबर 3 चे बिंदू दाखवू.
एक्सची किंमत 0, वायची किंमत -3. इथे बघा, हे 0 इथे आहे, एक्स आणि वायचं एकच असतं. मग इथे एक्स 0 आणि वाय -3, -3 आपल्याला वायचा इथे असणार. मग इथे पॉईंट बिंदू ठेवला जाईल 0 -3. खूप जण मुलं जेव्हा 0 आणि दुसरी कोणती संख्या असते -3 जसं आहे, तर ते दाखवताना चुकी करतात. तर चुकी करायची नाही. जसं आता एक्सची किंमत 1 आहे आणि वायची किंमत -2 आहे. तर एक्सची किंमत आपली 1 इथे आणि -2 इथे, म्हणजे हा बिंदू आपल्याला इथे दाखवतो, 1 आणि -2. त्याच्यानंतर तिसरं आहे, एक्सची किंमत -1 आणि वायची किंमत -4. एक्सची किंमत -1 इथे आहे आणि वायची किंमत -4 इथे आहे, म्हणजे आपला बिंदू इथे दाखवला जाईल, -1 -4. आणि एक्सची किंमत एक्सची किंमत -2 आणि वायची किंमत -5. एक्सची किंमत आपली -2 इथे आहे आणि वायची किंमत -5 आपली इथे. तर मग हा बिंदू इथे दाखवला जाईल, -2 -5. चला बघा, आपले चारही बिंदू एका लाईनीमध्ये आलेले आहेत. तर मग ते आपण लाईन मारून घेऊया. हे आपलं समीकरण नाव आहे x - y = 3. आता ह्या समीकरणाच्या ज्या दोन्ही पण ज्या रेषा आहेत त्या आपल्याला इथं छेदत आहेत. कुठे? 4 आणि 1. मग हेच आपलं छेदनबिंदू होईल, 4 आणि 1. तर लिहिताना कसं लिहिणार? समीकरणाची नावं लिहायची, x - y = 5 आणि x - y = 3. या समीकरणाची कर्ल x बरोबर किती आहे? 4 व y बरोबर 1 आहे. अशा प्रकारे हे आपलं आलेख सोडवायचा आहे. आणि आलेखाचे मार्क घालवायचे नाहीत. आलेखाचे मार्क प्रश्न तुम्हाला 3 किंवा 10वीच्या मुलांना 3 मार्क खूप इम्पॉर्टंट, आणि 4 मार्क किंवा 3 मार्कावर जर किंवा 4 मार्कावर जर प्रश्न आला तर ते मार्क घालवायचे नाहीत. अशा प्रकारे तुम्हाला आलेख सोडवावा लागेल. ठीक आहे. प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे, x + y = 0, 2x - y = 9. आता सर्वप्रथम आपण x + y = 0 चे आलेख बिंदू काढणार आहोत. आता x ची किंमत मी 1, 2, -1 व -2 घेतलेली आहे. आता आपण y ची किंमत काढूया. x = 1 ही किंमत घेऊ. समीकरण आहे आपलं x + y = 0. x ची किंमत आहे 1 + y = 0. y = 0, इकडचे अधिक 1 इकडे येऊन -1 होईल. y बरोबर 1तून 0 गेला 1, वजा इथे वजा येईल कारण एकाला वजाचं चिन्ह आहे. y ची किंमत आपली -1 येईल, 1 - 1. आता x बरोबर 2 ही किंमत घेऊ. तर समीकरण x + y = 0. x ची किंमत 2 + y = 0. y = 0, इकडचे अधिक 2 इकडे येऊन -2 होते. y बरोबर 2तून 0 गेले 2, 2ला वजाचं चिन्ह आहे म्हणून ते -2. y ची किंमत येईल -2. मग 2 आणि -2. आता x बरोबर -1 ही किंमत घेऊ. x + y = 0. x ची किंमत आता -1 घेतलेली आहे, अधिक y = 0. मग y = 0, इकडचे -1 इकडे येऊन अधिक 1 होतील. मग y = 1. y ची किंमत आपली 1 होईल. मग 1 ते -1 आणि 1. आता x बरोबर -2 ही किंमत घेऊ. समीकरण का आपलं x + y = 0. x ची किंमत -2 आहे, अधिक y = 0.
मग y बरोबर 0, इकडचे वजा 2 इकडे येऊन अधिक 2 होते. y ची किंमत होईल आपली 2. y ची किंमत आहे 2, वजा 2, 2. खूप सोप्या पद्धतीने आपण ह्याच्या किमती काढलेल्या आहेत. हां, आता इथे आपण 2x वजा y बरोबर 9च्या किमती काढायच्या आहेत. ठीक आहे. आलेखाच्या ज्या किमती असतात त्या काढणं खूप सोप्या असतात. मुलांना हे जरा अवघड वाटतं, पण जर तुम्ही व्यवस्थित सोडवलं तर ते इझी आहे. आता इथे x बरोबर 1 ही किंमत घेऊ. समीकरण आपलं आहे 2x वजा y बरोबर 9. आता 2 गुणुले x ची किंमत इथे 1 आहे, वजा y बरोबर 9. 2 के 2 वजा y बरोबर 9. वजा y बरोबर 9, इकडचे अधिक 2 इकडे येऊन वजा 2 होते. वजा y बरोबर 9तून 2 गेले 7. आता y बरोबर वजा आपण तिकडे देऊया, म्हणजे वजा 7 ची किंमत वजा 7 येईल. ठीक आहे. आता x बरोबर ही 2 किंमत घेऊ. 2 ही किंमत घेऊ. आता 2x वजा y बरोबर 9. 2 गुणिले x ची किंमत 2 आहे, वजा y बरोबर 9. 2 दुणे 4 वजा y बरोबर 9. वजा y बरोबर 9, इकडचे अधिक 4 इकडे येऊन वजा 4 होते. मग वजा y बरोबर 9तून 4 गेले 5 राहील, म्हणून y बरोबर वजाचं चिन्ह तिकडे देऊया, मग वजा 5. yची किंमत आपली इथे वजा 5 आली, तर मग इथे वजा 5, 2 वजा 5 आणि 1ची किंमत आपली किती आलेली आहे वजा 7. इथे वजा 7 इकडे 1 आणि वजा 7 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर x बरोबर आपण 3 ही किंमत घेऊ. समीकरण आपलं आहे 2x वजा y बरोबर 9. 2 गुणिले x ची किंमत 3 वजा y बरोबर 9. 2 6 वजा y बरोबर 9. वजा y बरोबर 9, इकडचे अधिक 6 इकडे येऊन वजा 6 झाले. वजा y बरोबर 9तून 6 गेले 3 राहिले, म्हणून y बरोबर वजा 3 उत्तर येईल. yची किंमत आपली वजा 3 येईल. 3 वजा 3. आता x बरोबर 4 ही किंमत घेऊ. ठीक आहे. समीकरण आहे आपलं 2x वजा y बरोबर 9. 2 गुणिले 4 वजा y बरोबर 9. इथे x ची किंमत आपल्याला 4 घ्यायची, तर 2 8 वजा y बरोबर 9. जागा नसल्यामुळे मी इथे बाजूला सोडवतोय. वजा y बरोबर 9चे 9 कडे 8 अधिक आहे, तिकडे 1 वजा 8 होते. मग y बरोबर 9तून 8 गेले 1 राहील, मग y ची किंमत आपल्याला वजा 1 भेटेल. y ची किंमत वजा 1 होईल. 4 वजा 1. आता जर समजा तुम्ही इथे किमती वजाची घेतली असतात, जर समजा इथे तुम्ही किंमत y बरोबर वजा 2 ही घेतली असतात, किंमत घेऊ, तर होईल का मित्रांनो? आपलं समीकरण तर तेच आहे. 2 गुणिले इथे x ची किंमत वजा 2 घेऊ आपण, वजा y बरोबर 9. तर 2 दुणे 4, इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा होईल. वजा y बरोबर 9. वजा y बरोबर 9, इकडचे 9 सॉरी इकडचे वजा 4 इकडे येऊन अधिक 4 होते. मग वजा y बरोबर 13. मग y ची किंमत आपल्याला वजा 13 भेटेल. आता वजा 13 जर आपण विचार केला तर आलेखावरती खूप मोठी संख्या होईल, आपल्याला तसं त्या प्रकारे आलेख काढता येणार नाही. तर जेव्हा तुम्ही समीकरण सोडवाल तर पहिली जी किंमत घ्याल त्यानुसार तुम्ही बाकीच्या 2 या 3 किमती ज्या राहिलेल्या असतात त्या तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. म्हणूनच तुम्हाला हे म्हणजे वजाचं एक उदाहरण घेऊन समजवलं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्या किमती घ्यायला प्रॉब्लेम्स नाही येणार. ठीक आहे. चला, प्रश्न तिसऱ्यातला आपण आलेख बघूया. प्रश्न तिसरा आहे,
x अधिक y बरोबर 0चा आपण आलेख बिंदू दाखवूया. x ची किंमत आहे 1, y ची किंमत आहे -1. बघा इथे x ची किंमत 1 इथे आहे, y ची किंमत -1 इथे आहे. x ची किंमत 1, y ची किंमत -1. हा बिंदू इथे 1 1. x ची किंमत 2 आहे, y ची किंमत -2 आहे. x ची किंमत 2, y ची किंमत -2. बिंदू इथे 2 वजा. x ची किंमत -1, y ची किंमत 1. x ची किंमत आपली -1, y ची किंमत हा बिंदू इथे. x ची किंमत -1, y ची किंमत 1. आता x ची किंमत इथे -2, y ची किंमत 2. x ची किंमत -2 इथे, y ची किंमत 2 इथे. -2, 2. बघा चारही बिंदू एकाच लाईनीमध्ये आलेले आहेत. तर हे चारही बिंदू आपण जोडून घेऊया. समीकरणाचं नाव आहे आपलं x अधिक y बरोबर 0. आता दुसरं समीकरण जे आहे ते आहे 2x वजा y बरोबर 9. सर्वात पहिला आहे x ची किंमत 1, y ची किंमत -7. x ची किंमत आपली 1 येते, y ची किंमत -7 आपली इथे आहे. बिंदू हा इथे 1 7. त्याच्यानंतर x ची किंमत आपली 2, y ची किंमत -5. x ची किंमत 2 इथे, y ची किंमत -5 इथे. तर हा बिंदू इथे 2 5. त्याच्यानंतर x ची किंमत आपली 3 व y ची किंमत -3. x ची किंमत आपली इथे 3 आणि y ची किंमत -3. हा बिंदू आपला इथे 3 3. त्याच्यानंतर x ची किंमत आपली 4 आणि y ची किंमत -1. x ची किंमत आपली इथे 4 -1 इथं, म्हणजे हा बिंदू इथं इथे दाखवला जाईल 4 व चारही बिंदू आपल्या एका लाईनीमध्ये आलेले आहेत. आता आपण ते जोडून घेऊया. चारही बिंदू जोडून घेऊ. समीकरणाचं नाव लिहायचं लाईनीला 2x वजा y बरोबर 9. आता ह्या ज्या दोन्ही समीकरणाच्या जे आपण आलेख जे दोन्ही हे दाखवले तिथे जे छेदन बिंदू आहेत त्यांचे ते छेदन बिंदू आपला हा इथे येतात. म्हणजे दोन्ही रेषा आपल्या इथं छेदत आहेत. बिंदू काय असेल, x आपला 3 आहे म्हणजे इथं 3 आणि y आपला -3 आहे तर 3. मग आपले छेदन बिंदू इथे लिहूया. म्हटल्यास समीकरण आपलं आहे x अधिक y बरोबर 0 आणि 2x वजा y बरोबर 9. या समीकरणाची कल x बरोबर 3 व y बरोबर -3. एकदा चेक करूया. x बरोबर 3 व y बरोबर -3. अशा प्रकारे तुम्हाला हे आलेख सोडवायचे आहे. चौथा प्रश्न आपण बघायचा आहे. चौथा प्रश्न आहे 3x वजा y बरोबर 2, 2x वजा y बरोबर 3. आता सर्वप्रथम आपण 3x वजा y बरोबर 2 या समीकरणाचे आलेख बिंदू काढूया. आता सर्वात प्रथम आपण x चे बिंदू घेतलेले आहेत. x चे बिंदू काय घेतले आहेत, 1, 2 आणि 0 घेतलेले आहेत आणि आपल्याला y चे काढायचे. मग x बरोबर 1 ही किंमत घेऊ. समीकरण आपलं आहे 3x वजा y बरोबर 2. आता 3 गुणिले x ची किंमत 1 आहे वजा y बरोबर 2. 3 1 3 वजा y बरोबर 2 वजा y बरोबर 2. आता इकडे अधिक 3 आहे, तिकडे येऊन -3 होतील. वजा y बरोबर 3तून 2तून 3 गेले जात नाही, 3तून 2 गेले 1 राहील. 3ला वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा येणार. इथे वजा वजा कॅन्सल होईल म्हणून y ची किंमत 1 येईल. x बरोबर 2 ही किंमत
घेऊन समीकरण आहे 2x वजा y बरोबर 2. 2 गुणिले xची किंमत 2 वजा y बरोबर 2. बेदुने 4 वजा y बरोबर 2. वजा y बरोबर 2. 4 अधिक आहे तिकडे येऊन वजा होतील. वजा y बरोबर 4तून 2 गेले 2 राहिले. 4 वजा 4 मोठी संख्या आणि तिला वजाचं चिन्ह म्हणून ते वजा येईल. वजा वजा कॅन्सल होईल आणि वायची किंमत इथे 2 येईल. वायची किंमत 2 इथे 1 आलेली आहे. जेव्हा 1 असेल तेव्हा 1 असेल. इथे 1 आणि 1 2 ते वायचे 2 आले. 2 2 x बरोबर 0 ही किंमत घेऊन समीकरण आपलं आहे 3x वजा y बरोबर 2. आता 3 गुणिले 0 वजा y बरोबर 2. 3 0 0 वजा y बरोबर 2. वजा y बरोबर 2. 0 इकडे अधिक आहे, इकडे येऊन वजा होईल. वजा y बरोबर 2तून 0 गेले 2 राहील. yची किंमत वजा 2 येईल. yची किंमत आपली इथे वजा 2 आलेली आहे. 0 वजा 2. मित्रांनो, इथे जरा x बरोबर 2 ही किंमत घेतलेली आहे. समीकरण इथे माझं चुकलेलं आहे. मी तर 2x घेतलेलं आहे. आपण इथं 3x घेऊया. तर 3x वजा y बरोबर 2. 3 इथे 3 येईल. 3 दुने 6 होतील इथे. ठीक आहे. 6 वजा इथे 4च्या ऐवजी 6 येतील. परत 6तून 2 गेले इथे 4 आणि वजा येईल. इथे उत्तर 4 येईल. इथं वायची किंमत 2 नाही मित्रांनो 4 येईल. सॉरी, जरा ते 4 लिहिलं. ठीक आहे. आता आपण 2x वजा y बरोबर 3 ही किंमत या समीकरणाच्या किमती काढू. तर x बरोबर 1 ही किंमत घेऊ. ही किंमत घेऊ. समीकरण आपलं आहे 2x वजा y बरोबर 3. 2 गुणिले xची किंमत 1 वजा y बरोबर 3. 1 के बे वजा y बरोबर 3. वजा y बरोबर 3. आता इकडचे अधिक 2 इकडे येऊन वजा 2 होतील. वजा y बरोबर 3तून 2 गेले 1 राहील. मग yची किंमत इथे वजा 1 आहे. ठीक आहे. आता इथे खूप जण मुलं अशी चुका करतात की असं 3तून 2 गेले 1 राहिलं आणि इथे वजाचं चिन्ह तिकडे देताना इथं जरा मुलं चुका करतात. आता xची किंमत आपण 2 घेऊया. घेऊन समीकरण 2x वजा y बरोबर 3. 2 गुणिले xची किंमत 2 वजा y बरोबर 3. बेदुने 4 वजा y बरोबर 3. वजा y बरोबर 3. इकडचे 4 इकडे येऊन वजा होतील. वजा y बरोबर 4तून 3 गेले 1 वजा वजा कॅन्सल होईल. 4 yची किंमत 1 येईल. yची किंमत इथे 1. 2 आणि 1 इथे पहिली 1 वजा 1 1 वजा 1. आता तिसरी किंमत आहे आपली x बरोबर 0 ही किंमत घेऊ. 2x वजा y बरोबर 2 गुणिले xची किंमत 0 वजा y बरोबर 3. 2 आणि 0ला गुणला तर 0 उत्तर येईल. वजा y बरोबर 3. वजा y बरोबर 3. इकडचे अधिक 0 इकडे येऊन वजा होते. वजा y बरोबर 3 राहील. yची किंमत ही वजाचं चिन्ह इकडे येईल वजा 3. yची किंमत इथे वजा 3 आलेली आहे. 0 वजा 3. ठीक आहे. आता जर ह्या समीकरणाचा विचार केला तर आपण 3च किमती काढलेल्या आहेत. सर तुम्ही तर बोलत आम्हाला 4 किमती काढायला लागतील. मित्रांनो, लक्षात ठेवा की जेव्हा 4 किमती काढायचं कारण काय असतं की जर समजा एक किंमत आपली चुकली समीकरणामध्ये, ठीक आहे, तर मग आपल्या 3 ह्या जेव्हा रेषा येतात एका लाईनीमध्ये आलेल्या असतात आणि चौथ्या लाईनीमध्ये एक आपली किंमत दुसरीकडे येते. मग तेव्हा 3 एका लाईनीत रेषा येतील तर मग तिथेही आपलं जे आलेख असेल ते बरोबर असेल. म्हणूनच आपण इथे 3 घेतलेले आहेत. जेव्हा तुमची सराव असेल आलेखावरती, जर तुम्ही 3 बिंदू जरी घेतले तरी चालतात. ठीक आहे. धन्यवाद.
चला आपण चौथ्या प्रश्नाचा आलेख बघूया. चौथ्या प्रश्नामध्ये पहिलं समीकरण आहे आपलं 3x वजा y बरोबर 2. त्याचे बिंदू आहेत xचे 1 आणि yचा 1. x 1 आणि y 1 महाबिंदू येते 1 1. दुसरा बिंदू आहे x ची किंमत 2 आणि y ची किंमत 4. x ची किंमत 2, y ची किंमत 4, तर आपला बिंदू इथे, हा बिंदू इथे दाखवला 2 आणि 4. त्याच्यानंतर x ची किंमत 0 आणि y ची किंमत -2. x ची किंमत 0, y ची किंमत -2, तर हा बिंदू आपला इथे 0 -2. त्याच्यानंतर आपण हे जोडून घेऊया तिन्ही बिंदू. हे आपलं समीकरण 3x वजा y बरोबर 2. आता दुसरं समीकरण आपलं आहे 2x वजा y बरोबर 3. आता त्याची किंमती आहेत x ची किंमत 1 आणि y ची -1. x ची 1 आणि y ची -1, हा बिंदू इथे 1 वजा. त्याच्यानंतर x ची किंमत 2, y ची किंमत 1. x ची किंमत 2 आणि y ची किंमत 1, हा इथे येईल 2 आणि 1. त्याच्यानंतर तिसरं आहे x ची किंमत 0 आणि y ची किंमत -3. x ची किंमत 0 आणि y ची किंमत -3, हा बिंदू आपला इथे x ची किंमत 0 आणि y ची -3. बघा तिन्ही हे बिंदू एकाच लाईनीत आलेले आहेत, तर आपण ती लाईन मारून घेऊया. आपलं समीकरण 2x वजा y बरोबर 3. आता ह्या दोन्ही समीकरणाचे जे छेदन बिंदू आहेत ते बघा इथं छेदत आहेत, तर मग ही आता इथे आपलं उत्तरचे छेदन बिंदू कसे काढायचे. x अक्षावरती जर विचार केला तर बघा इथे -1 आणि हा -5. मग -1 आणि -5 हे आपले छेदन बिंदू आहेत. कसं लिहिणार, 3x वजा y बरोबर 2 आणि 2x वजा y बरोबर 3 या समीकरणाची उकल x बरोबर -1 व y बरोबर -5. जर तुम्ही इथे किमती उलट्या लिहिल्यात, जर समजा x ची किंमत -5 आणि y ची किंमत -1 लिहिल्यात, तर तुमचा इथे अर्धा मार्क जाईल. तर लिहिताना जरा व्यवस्थित लिहा आणि सावकाश लिहा. बरोबर.